नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये। आज मी 1983च्या इयत्ता 6वी यामधून आई नावाचा धडा तुमच्यासमोर वाचणार आहे। सदर धड्यात आईची माया कशी असते याचे चित्रण आपल्याला पाहायला मिळेल। चला तर वाचतो तुमच्यासाठी। आई। आईला शेतात जायचे होते। त्या घाईने ती थंड्या पाण्याच्या भाकरी करत होती। पिठाचा उंडा मळताना एकीकडे मला हलकेच म्हणत होती, काशा, तुला तर आज सुट्टीच असेल नाही रे? हो का? तर मग आजचा दिवस माझ्याबरोबर चालतो काय? आईचा उद्देश मला बोचला। नकळत माझ्या सुरात तो डोकावला। कुठं ग? मी म्हणत होते की आई मुद्दाम माझ्याकडे न बघता तव्यावरची भाकरी कोरताना म्हणाली, माझ्याबरोबर निंदायला चलशील तर बरं होईल। एखादी पातगीत घेऊ लागशील तितकाच त्याला मिठाला आधार होईल। आईचे संपाच्या आतच मी बोललो, पण मला निंदता येत नाही ग। निंदायला काय वेदमंत्र लागतात का रे? मी सांगेन तुला कसं निंदायचं ते। माझ्याकडून होईल? जेवढं होईल तेवढं तू निंद। उरलीस तर मी घेऊ लागेन। झालं आता? मीही बोललो, पण मला अभ्यास करायचा आहे ना गो। असं? आता आईने एकदम माझ्याकडे डोळे फिरवले। सूर ताणून विचारले, प्रत्येक सुट्टीच्या दिवशी तू अभ्यासच करत असतोस नाही रे? आत्तापर्यंत नाही केला, पण आजपासून करत जाईन। मास्तर म्हणाले की आता परीक्षा जवळ आली, जो अभ्यास करणार नाही तो नापास होईल। माझं संपाच्या आत हातावरची भाकर तव्यावर आपटताना ती म्हणाली, मलाच चतुराई शिकवतो काय रे? अजून मी बोळ्याने दूध पित नाही, समजला? मी जीव तोडून म्हणालो, जा, तुला खोटंच वाटतं नेहमी सगळं। माझं न ऐकता ते लगेच एकेरीवर येऊन पुटपुटू लागले, चल, माझ्याशी एक अक्षर बोल नको। आता पाहते ना तुझी मज्जाच, मग समजेल आजपासून कुठं खाशील ते। सुरू असताना माझ्या पुढ्यात त्या दिवसाचे भवितव्य नाचू लागले। मी वेळीच सावरते घेतले। बरं, येईन आजच्या दिवस। पण वेळ निघून गेलेली होती। आई एकदम म्हणाली, काही नको येऊ बिऊ, माझ्यावर फालतूच उपकार कशाला करतो? यावर मी ताठरलो। माझ्या ओठात राग थरथरू लागला, पण बाहेर डोकावण्याचे धाडस त्याच्यात नव्हते। आई बेपरवा राहिली। गाईगाईनं दीड भाकर, वरणाचा पेंड, पागळ पगळ चटणी घेऊन तिने लुगड्याच्या पदरात शिदोरी बांधली। सुभद्रेची भाकर तिच्या सुपूर्द करून ती सरस्वतीकडे ठेवायला सांगितली। उरलेल्या भाकरी दुरडीत एकावर एक रचून ठेवल्या। आईला दुरडीवर झाकण ठेवताना पाहून सुभद्रा माझ्या कोणावण्यानं म्हणाली, आई, काशाला काही खायचं ठेवलं नाही काय? गप्प बैस ना, नाहीतर तुलाही ठेवीन तशीच कडावर। यावर सुभद्रा भांबावल्यागत झाली। आळीपाळीने आईकडे आणि माझ्याकडे नुसती पाहत राहिली। आई काही बोलली नाही। एक हाती शिदोरी व दुसऱ्या हातात कुलूप घेऊन बाहेर पडताना ती मला म्हणाले, चला रावसाहेब, निघा बाहेर। मीही मुकट्याने बाहेर पडलो। तिने कुलूप घेतले। सुभद्रेने आपली भाकर घेऊन सरस्वतीच्या घराची वाट धरली। दाराच्या नाकात कुलपाची नथ अडकवून झाल्यावर आईनं माझ्याकडे पाहत निर्वाणी विचारले, मग नाही चलत ना निंदायला? यावर का कोणास माहीत आईनं रमली आणि त्या भरोश्यावर मी ताठरू लागलो। मला बोलायला उशीर झाला आणि तिथेच माझी भयंकर चूक झाली। कारण पुढच्या क्षणी आई धमकीने म्हणाली, असं आहे तर मग नाही, आणि ती शेताच्या वाटेने चालू लागली। पाहता पाहता वाऱ्यासारखी दिशेना शिरली। माझ्या पोबळ्यांवर अश्रूंचा तगर तरंगला। भान विसरून मी आईची कोरी वाट निहाळत होतो। बराच वेळ गेला। हे बघत असलेल्या सुभद्रेचा चेहरा केविलवाणा झाला। ती मला म्हणाली, काशा, आईनं तुझ्यासाठी जेवायला नाही ठेवलं काय रे? मी चिडून म्हणालो, न ठेवू दे, नाही ठेवलं तर। जरा वेळाने सुभद्रेला भूक लागली। मी मनातून याचीच वाट पाहत होतो। आपली भाकर खाताना सुभद्रा मला म्हणाली, आशा, ये रे आपण जेवू। भाकर तर थोडीशीच आहे,
मी उगाचच म्हणालो. असू दे, अर्धी अर्धी वाटून खाऊ. नाही बा. अरे, तू आईला सांगशील पोट्टे? नाही सांगत. खरंच? हो. ती समजदारासारखी माझ्या कंठमानेवर हात ठेवून म्हणाली, तुझ्या गळ्याची शपथ. नंतर मी तिच्या शिदोरीत सामील झालो. वयाप्रमाणे सुभद्रेच्या जेवणापेक्षा माझ्या जेवणाचा वेग जास्त होता. त्याचा फायदा घेऊन मी बाका भाकर खाल्ली. सुभद्रेची हळूवार रवंत संपली. दोघांनी हात वळवले. मी सदराच्या बाईनं तोंड कोरडत कोरडत शाळा सोबत्यांच्या घराचा रस्ता धरला. सापडेल त्याच्या घरात शिरून दिवस कालेपर्यंत खेळत बसलो. दिवस कालण्यापूर्वीच माझे लक्ष खेळावरून उडाले. भुकेच्या नावाने पोट कुतकुत करत होते. खेळात लक्ष लागत नव्हते. आरोळ्या जांबाया सतत चालू होत्या. मी एकीकडे तिकडे झुकणाऱ्या सूर्याच्या गोळ्याकडे बघत होतो व दुसरीकडे केवळ वेळ काढावा म्हणून सोबत्यांशी बोलत होतो. पण अखेर मी खेळ टाकून घराची वाट धरली. घरी आलो. त्यावेळी सुभद्रा उंबऱ्यात डोके ठेवून माझी वाट बघत असलेली दिसली. तिचाही चेहरा उतरलेला आणि डोळ्यात पाणी तरळत होते. मला पाहताच ती म्हणाली, काश्या, मला भूक लागली रे. मग मी काय करू? कुलूप उघड, आपण दोघं बहीण भावंड जेवून घेऊ. माझ्याजवळ किल्ली नाही. मग माझ्या भाकरीतली भाकर का खाल्ली रे तू? ती एकदम रडकुंडीस आली. नाकातून सूर काढत तालावर बोलल्यासारखी म्हणाली, ते काही नाही काशा, मला भूक लागली. मला जेव दे, नाहीतर मी आईला सांगते हो. असे या अगदी पहिल्यांदा म्हणाली तेव्हा मी आईच्या रागाने घाबरूनच गेलो. पण नंतर आता बिनधोकपणे म्हणालो, जा सांग. यावर भुकीपेक्षा मी केलेल्या अपमानाने ती चिडली. भोकाड पसरले. मी आईला सांगते असे तुमने आळवले आणि मग झोपी गेली. ती झोपेच्या स्वाधीन होऊन आपले भुकेचे दुःख विसरून गेली. पण माझ्या जाणत्या शरीराला ते जमले नाही. मला ते सतत टोचत राहिले. आईच्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकले असते तर बरं झाले असते, असे मला वारंवार वाटू लागले. तेवढ्यातच आई घरी आली. तिला लांबून बघून मी सुभद्रेला जाग केले. ती उठली आणि घराकडे येणाऱ्या आईच्या वाटेवर गेली. पण आई एकदम घरी आली नाही. पहिल्यांदा तिने सरस्वतीच्या ओसरीत बस्तान ठोकले. माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे भासवले. चुकून दृष्ट झालीस तर आईचे डोळे मोठे होत. ते पाहून माझी छाती धसकली. तरी मनाचा हिया करून मी तिच्या दिशेने गेलो. माझी चाऊल घेऊन तिचा चेहरा खूप कडवट झाला. वेळप्रसंगी माझ्याकडे पाटाही केली गेली, पण बोलली काही नाही. आणि म्हणून मी तिथे उभा राहू शकलो. बसल्या बसल्या सरस्वती आणि आई यांच्यामध्ये शेतजमिनीतल्या गप्पांसोबत पानाकांडाची देवाणघेवाणही सुरू झाली. आईने कमरेची पिशवी काढली, पण कधी चुना तर कधी तंबाखू खुंटला. आता काय खुंटल्याचे पाहताच आई सरस्वतीला म्हणाली, कात तर नाही गा आता? तसा मी धूर्तपणा साधून म्हणालो, मी आणतो. काही नाही, आणा महिन्याचा. असे बोलून आई अतिशय कठोर स्वरात म्हणाली, आणता येतो मला. हे ऐकून अम्मा दोघात पडलेल्या अंतरात टाका मारण्याचा माझा प्रयत्न फुकट गेल्याचे दुःख मला फार जाणवले. तेवढ्यात माझी बाजू घेऊन म्हणा किंवा सहज म्हणा सरस्वती आईला म्हणाली, तो आणतो म्हणतो तर आणून काय देत नाही का त्याला? यावर आईने अंग इसडले, नाक मुरडल्यासारखे केले. तेव्हा सरस्वतीने विचारले, का झालं तरी काय? मला त्या मुदबाक्याविषयी तू बोलायला नको लावूस बिचारे. नंतर आई स्वतः आमच्या घरात गेली. खात आणला. दोघींचे पान खाणे झाले. थोड्या वेळाने आई घरात आली. आपली कामे करू लागली. ती पाण्याच्या घागरी घेऊन विहिरीवर गेल्याची संधी साधून मी चिमणीत तेल ओतले. आगपेटी घेऊन चिमणी लावायला बसलो. तितक्यात एक डोक्यावर आणि 2 घागरी हातात घेऊन येत असलेली आई माझ्यावर खेकसली. ठेव ती चिमणी आणि आगपेटी. तुला कोणी सांगितलं या महालपंचायती करायला? हां? तरी आईचे हात रिकामे नसल्याचे पाहून मी माझे काम सुरूच ठेवले. पण आईने लगेच त्या जागी घागरी पटकल्या आणि तरतरा चालत माझ्याजवळ आली. माझ्या हातातली चिमणी व आगपेटी सक्ताने म्हणाली, खबरदार, कधी माझ्या कोणत्याच कामाला हात लावशील तर.
आणि तिने स्वतःच दिवा लावला. त्यानंतर मीही आईच्या कोणत्याही कामात मदत करण्याचे सोडून दिले. ती सारे काही एकटीच करत होती. कोणते हलके सलके व सुभद्रेला जमण्यासारखे काम असले तर तिच्याकडून ते करून घेत होती. तिला सांगितलेल्या कामात माझी लुडबुड तिला खपत नव्हती. असेच आणखी दोनदा माझ्या वाट्याला आल्यावर आता मीही थोडा अडकलोच. खरोखर काही एक न करता खोलीतल्या एखाद्या वस्तूसारखा एका कोपऱ्यात बसून मुकट्याने सारे पाहून याहळू लागलो. आईची सारे कामे आटोपली म्हणजे आई जेवायला बसत असे. तशी ती आताही बसणार होती. शिंक्यातले सारं काही ताटात वाढून घेतल्यावर सुभद्रेला जवळ बसवले. वरणा डाळीचा काला केला. त्याचा एक भला थोरला घास घेतला. त्यावेळी न राहून तिचे लक्ष माझ्यावर गेलेच. तशी उठून म्हणाली, चल उठ इथून. माझ्या खायच्या वेळेस असं ताटापाशी खेळत नको बसू. हे ऐकून मला पुरते बडबडून आले, पण इलाज नव्हता. त्यामुळे पाय आपटत आणि नाक फुरफुरवत मी घरातून ओसरीत आलो. ओसरीत अंधार मावत नव्हता. मी बसलो त्या जागेहून मला सुभद्रा व आई पूर्णपणे दिसत होत्या. मी मात्र त्यांना अजिबात दिसत नव्हतो. दिसू नये असाही माझा हेतू होताच. आईने 4-6 घास घेतले, पाणी प्यायली, तोंडचा पेला काढला, लुगड्याचा पदर डोळ्याला लावला. डोळे कोरडवत पण हलकेच सुभद्रेला म्हणाली, पोट्टे जा, तो बैमान आहे का पहा बरं ओसरीत. हे ऐकून सुभद्रा तिथे येण्यापूर्वी मी सटकलो. ओसरीतल्या कुणासही सहजासहजी दिसणार नाही अशा अगदी दाट अंधारात जाऊन उजेडातल्या आईकडे व सुभद्रेकडे पाहू लागलो. सुभद्रा ओसरीत आली. वरवर पाहिल्यासारखे करून घाईने आईच्या ताटाशी बसताना म्हणाली, आई तू तर नाही ग तिथं. आईचा चावता घास एकदम थांबला. ती म्हणाली, काय अशा ओसरीत नाही? नाही, चांगलं पाहिलं? हो ना ग. तसा आईचा एक हात चिमणीकडे गेला. ती घेऊन ती उठली, ओसरीत आली. ओसरीचा कोणाकोपरा धुंडाळत असताना तिचे एकदम माझ्यावर लक्ष गेले. तशी सुरात रखरखीतपणाची ओढताना करीत मला म्हणाली, ये ना बैमाना, तुझी टेक झाली पुरी आता, पण माझी नाही होत पुरी कधी. मला तर तुमचे पाय धरावेच लागतात. चल बसतो का नाही ताटावर हातपाय धुवून. मित्रांनो, कशी वाटली आई कथा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळत चला.